चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या, सील केलेल्या पेट्या उघडल्या, नंतर सील केल्या आणि स्ट्रॉंग रूममध्ये जमा केल्या। त्यामुळे ज्या पेट्या पंचासमक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे? जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचा टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो असा सांगून त्यांची दिशाभूल आणि आमच्यासोबत घोटाळा हे सरकार आणि इथले अधिकारी करून राहिले। आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे, त्याच्यानुसार जी कारवाई होईल ती करतोय। आरोप पहिला आहे की कंत्राटदार नसावा उमेदवार, परंतु भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मालकीच्या वाहनात सगळ्या मशीन बूथवरून या स्वीकृती केंद्रावर आणण्यात आल्या, शंका आहे। तदनंतर आम्हाला कुणालाही न बोलवता, मी सुरुवातीच्या काळात होतो पण तदनंतर माझ्या अनुपस्थितीत मग कोणी नव्हते, परस्पर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पेट्या उघडल्या, सील केलेल्या पेट्या उघडल्या, नंतर सील केल्या आणि स्ट्रॉंग रूममध्ये जमा केल्या। त्यामुळे ज्या पेट्या पंचासमक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे आणि हे अधिकार जर आपल्याला नसतील तर आपल्यावर कारवाई झाली पाहिजे। तिसरा भाग की या सगळ्या प्रकरणाच्या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अधिकारी देवरी या इथे पोहोचल्यानंतर यांनी जो कलेक्टरला अहवाल पाठवला आणि कलेक्टरांनी राज्य निवडणूक आयोगाला जो अहवाल पाठवला त्यात उल्लेख आहे की त्या पेट्या जेव्हा उघडण्यात आल्या तेव्हा बबलू कटरे हे उपस्थित होते। सरासर खोटं CCTV फुटेज तुम्ही दाखवा की त्या पेट्या उघडत असताना मी उपस्थित होतो का, मी नव्हतो याचा FIR मी केलेला आहे। यांच्यावर निवडणूक अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी आम्ही म्हणजे तक्रार आम्ही केलेली आहे आणि उद्या आम्ही रितसर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नसेल तर याचं निवेदन तक्रार ही कलेक्टरच्या मार्फत माननीय राज्य निवडणूक आयोगाला आणि तदनंतर गरज पडली तर न्यायालयात आम्ही जाऊ। यासोबतच जनता सडकेवरील आंदोलन या संदर्भानं या ठिकाणी करेल। उद्याची भूमिका तुमची ठरलेली आहे का? नेमकं काय करायचं आहे तुम्हाला? नेमकं काय करायचं म्हणजे पोलीस आणि कायदेशीर भाग तो एक आहे लढाईचा, म्हणजे लढाईचे या लोकतंत्राचा विनाश करणाऱ्या लोकांच्या विरोधात दोन प्रकारचे आंदोलन आम्हाला करावे लागतील। एक आम्हाला न्यायालयीन लढाई, दुसरी यांच्या विरोधात त्यांचा पर्दाफाश आणि रस्त्यावरची लढाई।
आजच्या घडीला कालच सालेकसा नगरपंचायतची निवडणूक संपली आणि सर्वात जास्त जागा नगराध्यक्षांच्या सह काँग्रेस पक्ष इथे जिंकून येणार आहे। या भीतीने शासन आणि हा प्रशासन हे दोन्ही संगनमताने यांनी आज इथे EVMची सगळे सील तोडली, आमच्या एकही प्रतिनिधी बोलवला नाही आणि जे काय घोटाळा केला EVMची टॅम्परिंग करून टाकली। आणि जे कलेक्टरला आणि निवडणूक आयोगाला जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये चुकीचं नाव आमचे पक्षाचा टाकला की आम्ही तिथे उपस्थित होतो असा सांगून त्यांची दिशाभूल आणि आमच्यासोबत घोटाळा हे सरकार आणि इथले अधिकारी करून राहिले। त्यासाठी आम्ही आत्ता ठाणेदार साहेबांच्याकडे आमच्या गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे, अर्ज दिली आहे, FIR दिलेली आहे आणि जे अधिकाऱ्यांनी हे सर्व केलेलं आहे त्यांना ताबडतोब निलंबित करावे आणि फेअर इलेक्शनसाठी हे टेम्परिंग शिवाय हे जे निवडणूक झाली आहे त्याचे निकाल लवकरात लवकर घोषित झाले पाहिजे अशी आमची विनंती आहे। आज हा सगळा वादंग निर्माण झालेला होता, याच्यानंतर आता उद्यासाठी तुम्ही काय भूमिका घेतलेली आहे? शासन काही करायला तयार नाही। आम्ही आमची FIR दिली आहे। हे FIRच्या सह आम्ही उद्या सकाळी माननीय उच्च न्यायालय येथे दाद मागून हा पूर्ण प्रकरणामध्ये तातडीने आदेश घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। उद्या काय आंदोलन ते आता आमच्या पक्षाचे लोक प्रमुख नेते सर्व बसून ठरवणार आहे, परंतु शासन आणि प्रशासन हे जे करून राहिला हे अतिशय चुकीचे आहे आणि या सर्व विषयावर ताबडतोब गुन्हा दाखल करून हे सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे।
मी ॲडिशनल कलेक्टर आहे. मग मीच सांगतो, कारण ही वस्तुस्थिती आजपासून जी सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे, त्याच्यानुसार कारवाई करत आहोत. त्याच्यामुळं जी कारवाई त्यांच्याकडनं होईल त्याच्यामुळं पुढची कारवाई करत आहोत. त्यांनी जे आरोप केला होता त्याच्यामध्ये त्यांनी जो पहिला आरोप नाही तोच सांगतो जे आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे त्याच्यानुसार जी कारवाई होईल ती करतोय आम्ही. दुसऱ्यांदा अहवाल बनवला Yes, नाही. पहिल्यांदा अहवाल पाठवला त्याच्यावर आरोप केला होता काही उमेदवारांनी. अरे तेच सांगतो, आम्ही रिपोर्ट पाठवलेला आहे, तो जिल्हाधिकारीचा रिपोर्ट गेलेला आहे, त्याच्यानुसार कारवाई होईल.